सोलापुरातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलाय। विधान परिषद उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद ठरवण्यात आला। फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होण्यामागे एक नाट्यमय घडामोड कारणीभूत ठरलेली आहे। फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नागेश भोसले यांचं नाव आणि स्वाक्षरी होती। मात्र छाननीच्या वेळी नागेश भोसले यांनी अचानक निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत या अर्जावरील सही माझी नाही असा खळबळजनक आक्षेप घेतला। या गंभीर हरकतीनंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सूचक नागेश भोसले आणि उमेदवार आदित्य फत्तेपूरकर या दोघांची बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली आणि आपला निर्णय काही काळासाठी राखून ठेवला होता। मात्र अखेर सूचक नागेश भोसले यांची हरकत आणि पुरावे ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अधिकृतपणे बाद केला आहे। एक सरळ मार्गी मी माणूस नगरपालिकेची निवडणूक लढवून प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन आज विधान परिषदेची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे भरली। सर्व सूचक प्रत्येकाशी चर्चा करून प्रत्येकाशी समन्वय साधून त्यांच्या सह्या घेतल्या होत्या। प्रत्येकाला मी सांगितलं होतं माझं म्हणणं, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्यांना स्वतःच्या निवडणुकीची भीती वाटत होती की माझ्या काँग्रेसकडे संख्याबळ नाही, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, एवढा आठवडपेटा करून ह्यांनी माझी उमेदवारी बाद कशी करायची याचा हा प्रयत्न केलेला आहे। काँग्रेसवर आक्षेप हा भारतीय जनता पार्टीने घेतलेला नसून हा वैयक्तिकरित्या जे भोसले म्हणून नगरसेवक आहेत सूचक त्यांनी शपथपत्र दाखल केलेलं होतं आणि त्या शपथपत्रामध्ये त्यांनी असं म्हणलेलं होतं की आम्ही फत्तेपूरकर यांच्या नामनिर्देशन अर्जामध्ये आम्ही सूचक म्हणून माझी सही नाही असा त्यांनी शपथपत्र दिलेलं आहे आणि त्या कारणावर निवडणूक अधिकारी यांनी भोसले यांना समक्ष त्यांना बोलवून त्यांना विचारणा केली, ही सही तुमचीच आहे का? त्यावेळेस त्यांनी ही सही माझी नाही असा त्यांची मत मांडलं आणि यावर त्यांनी प्रतिज्ञापत्र देखील दाखल केलं आणि त्यांचा हे प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ग्राह्य मांडला आणि त्यांचा फत्तेपूरकर यांचा नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात आलं। तर नागेश भोसले यांच्यावर कुणाचा दबाव होता का? आदित्य फत्तेपूरकर आणि नागेश भोसले यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। क्लिपमध्ये 3 जणांचा दबाव असल्याचा दावा त्यांनी केला। आदित्य फत्तेपूरकरांनी ही ऑडिओ क्लिप ऐकवली आहे। तुम्हाला काय दबाव येते काय? आला की आला की काय म्हणून हे असं का केलं, कशाला अनुमती कोणतं केलं? कोणाच फोन आलता? असं मग बोलतो फोनवर नको। होय, तिघाचे फोन आले। तुम्ही कुठं जावा निघून गावाला उद्या एक दिवस बोलतो की आल्यावर। तर हीच ती ऑडिओ क्लिप आहे जी व्हायरल झाली आणि ज्यामध्ये आपल्यावर तिघांनी फोन करून आपल्याला सांगितल्याचं नागेश भोसले म्हणालेत आणि त्यानंतरच सहीवर आक्षेप घेतला नागेश भोसलेंनी आणि त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं की ही सही माझी नाही म्हणून आणि त्यामुळेच काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झालेला आहे। त्यामुळे नागेश भोसलेंवर कोणाचा दबाव होता, ती 3 माणसं नेमकी कोण आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। क्लिपमध्ये 3 जणांचा दबाव असल्याचा दावा नागेश भोसलेंनी केलेला आहे। त्यानंतर आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आपल्यासोबत आहेत। अभिषेक, सोलापुरात काय घडलं ते आपण बघितलंय, पण आता नवीन काय माहिती समोर आली आतापर्यंत? अभिषेक, माझा आवाज येत असेल तर आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे ती आपण बघितलेली आहे, पण आता नवीन आणखी काय माहिती पुढे येते का या ऑडिओ क्लिप नंतर, ज्यात दावा केलाय नागेश भोसलेंनी की 3 जणांचा त्यांच्यावर दबाव होता? निश्चितच आपण एकंदरीत जर पाहिलं तर काल जे अर्ज छाननीचा दिवस होता त्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि काँग्रेसचे जे उमेदवार होते आदित्य फत्तेपूरकर यांचा जो अर्ज आहे तो अखेर बाद झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आधी जी सही होती एका सूचकाची, भोसले नावाच्या सूचकाने सांगितली की सही माझी नाही आणि ती खोटी सही आहे असे ॲफिडेव्हिट देखील त्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा खासदार प्रणिती शिंदे देखील त्या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या
काँग्रेस एकीकडे ठाम आहे की ती सही भोसलेंचीच आहे, मात्र भोसले या ठिकाणी अफिडेव्हिट दिलेला आहे की ती सही माझी खोटी असल्याचं पाहायला मिळतंय। यानंतर काँग्रेसनं आता हायकोर्टामध्ये जाण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि आज ते हायकोर्टात आपला अर्ज हा दाखल करणार आहेत। ठीक आहे, धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल।